नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप छान पाऊस झाला आज. तुम्ही पाहू शकता, खूप मोठा पाऊस झाला. वावरातून पाणी निघालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, अक्षरशः वावरं भरलेली होती. तर रानातून पाणी वसरत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची निश्चित तर चिंता मिटेल आणि पेरणीला पण सुरुवात होऊ शकते. आजच मान्सून दाखल झाला आहे असं सांगण्यात आलं आणि अक्षरशः पावसानं तास ते 2 तास पाऊस होता. खूप भयानक पाऊस पडला. तुम्ही पाहू शकता, अक्षरशः वावराच्या बाहेर पाणी चाललेलं आहे. पाहू शकता. पाऊसमान कमी आहे. आज यावर्षी सांगण्यात आलं. काही हवामान तज्ज्ञांनी चांगला पाऊस आहे सांगितलं, तर कुण्या हवामान तज्ज्ञांनी कमी आहे सांगितलं. परंतु आज मान्सून दाखल झाला आहे म्हटल्यानंतर पहिल्याच पावसाने अक्षरशः रानातून पाणी काढलेलं आहे. सर्वांनी रानं तयार करून ठेवलेत. आता एखाद्या पावसाची वाट पाहायची गरज वाटणार होती, परंतु मला वाटत नाही की आता थांबावं लागेल. कारण आता एवढ्यावरही पेरणीला सुरुवात करू शकतात शेतकरी. आता काही भागात पडला आहे पाऊस, काही भागात पडलेला नाही. तुमच्या भागात पडला आहे का जरूर कमेंट करा. अक्षरशः वावरातून पूर्णपणे पाणी बाहेर निघालेलं आहे. अगोदर तासभर पाऊस पडला, ते पाणी जिरालं आणि आता नंतर पाऊस वाढल्यामुळं परत हे पाणी आता वावरामध्ये शिल्लक आहे. आता हे पण पाणी 1 तासभरामध्ये आटून जाईल. पहिल्याच पावसात पेरणी होईल असं वाटत आहे. तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का जरूर कमेंट करा. तर आमच्या भागात तरी निश्चित पेरण्याला सुरुवात होऊ शकते वापसा मिळताच. कारण आता आम्हाला वापशाची वाट पाहावी लागेल. अक्षरशः आता वावरामध्ये तुम्ही पाहू शकता, पाय चाललेत मध्ये. ओल कितीपर्यंत गेल्या पाहू शकता तुम्ही. पहिलाच पाऊस आहे. याच्या खाली मित्रांनो वाळलं लागले आहे. एक ईत ओल गेलेली आहे. याच्या खाली पाहू शकता तुम्ही. खाली हे 2 तास पावसात इतकं रान भिजलेलं आहे. हे बघा, हे वाळलं आहे खाली. त्यामुळं अजून एखादा पाऊस पडणं अपेक्षित आहे. पेरणीसाठी रान तरी खूप पाऊस मोजका जरी नसला तरी एक ईत ओल गेलेली आहे. वातावरणाचा अंदाजा बघून आता काही जण पेरायलाही सुरुवात करू शकतात. परंतु कुठेतरी आज मान्सून दाखल झाला आहे म्हटल्यानंतर पावसालाही सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसाने अक्षरशः वावरातून पाणी निघालेलं आहे सर्वांच्या. तुमच्याकडे पाऊस कसा पडला जरूर कमेंट करा. धन्यवाद.